संगीत एक ऐसा माध्यम है जो एक इंसान को मतलब जीवित तो रखता ही है, लेकिन अच्छी सेहत में भी रखता है। भारत की लय आज रुक गई। जिंदगी के खालीपन को अपने कौशल्य से भरने वाला बहुत बड़ा खालीपन छोड़ गया, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। कारण 6 दशकांपासून तबल्याची जी थाप आपण सर्वजण ऐकत आलो ती आता शांत झाली आहे। संगीत विश्वातील असा चमकता तारा ज्यानं आपल्या कलेच्या तेजानं संगीत विश्वाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवलंय। आपल्या तबल्याच्या थापेवर तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय। तबल्यावर विजेच्या वेगानं फिरणारी त्याची बोटे आणि त्याच्या कुरळ्या केसांनी दिलेली साथ ऐकणाऱ्यांच्या तोंडातून वाह उस्ताद असे उद्गार काढायला आपोआपच भाग पाडायची। अशा या अनमोल रत्नाच्या निधनाने भारतीय आणि जागतिक कला विश्वावर शोककळा पसरली आहे। 15 डिसेंबर प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। मैं शायर वायर तो नहीं हूँ, लेकिन तबले में जो बजता है वह भी एक शायरी ही है। हे वाक्य आहे प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांनी दिलेल्या एका मुलाखतीतलं। नमस्कार, मी प्रज्ञा, तुम्ही पाहत आहात आवाज मराठी। उस्ताद झाकीर हुसैन तबला वादक, संगीत दिग्दर्शक आणि ताल वाद्य वादक म्हणून परिचित होते। तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांचे ते सर्वात मोठे पुत्र। 9 मार्च 1951 रोजी मुंबईत राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। झाकीर हुसैन यांचे बालपण आणि शिक्षण माहीममध्ये झालं। साहजिकच त्यांची संगीत साधना आणि पुढील सफरही माहीममधूनच सुरू झाली। लहानपणापासूनच झाकीर हुसैन यांचं संगीताशी एक अनोखं नातं जडलं होतं। दुधाच्या बाटलीवर बोट फिरवत ताल लावणाऱ्या झाकीर यांची जादू घरच्यांच्या लवकरच लक्षात आली। त्यांच्या वडिलांनी म्हणजेच पंडित अल्ला रखा यांनी वयाच्या 3ऱ्या वर्षी झाकीर यांना पखवाज शिकवायला सुरुवात केली। पंजाबच्या तबलावादन परंपरेतील अल्ला रखा यांच्याकडून झाकीर यांना तबल्याचा पहिला धडा मिळाला।
अल्ला रखा देशभरात तबला वादनाचे कार्यक्रम करत असत. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर ते तबल्यावर रियाज करत आणि झाकीर यांना त्यात सहभागी करून घेत. अशा प्रकारे झाकीर यांचा मध्यरात्रीचा रियाज लहान वयातच सुरू झाला. या कठोर मेहनतीमुळेच त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. या पहिल्या मैफिलीसाठी झाकीर यांना 5 रुपये मानधन मिळालं होतं. त्या क्षणीच त्यांची मेहनत फळाला यायला सुरुवात झाली. या मैफिलीने त्यांची संगीत क्षेत्रातील असामान्य क्षमता उघड केली. पुढच्या काळात झाकीर यांनी पंडित शिवकुमार शर्मा, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत अनेक मैफिली सादर केल्या आणि तबला वादनात आपला अनोखा ठसा उमटवला. झाकीर यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा संगीत प्रवास जगभरात गाजला आणि त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचा एक अग्रगण्य चेहराही बनवलं. वाह उस्ताद म्हणत सगळ्यांच्या मनावर आपली तबल्याची छाप पाडणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी या जगाचा निरोप घेतलाय. रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पूर्ण कला क्षेत्रावरच शोककळा पसरली आहे. झाकीर हे जगातील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या तबला वादनाने अनेक रेकॉर्ड सेट केले होते. संगीत क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. त्यांच्या जाण्यानं संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. झाकीर यांनी अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिलंय. सई परांजपे यांच्या साज चित्रपटाला झाकीर यांनी संगीत दिलं. त्यातील त्यांची क्या तुमने ये कह दिया आणि फिर भोर भई ही अवीट रागांवर आधारित दर्जेदार गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. फिर भोर भई जागा मधुबन, फिर भोर भई जागा मधुबन. क्या तुमने है कह दिया, क्या मैंने है सुन लिया, तुम ही कहो अब मैं कहूँ क्या, क्या तुमने है कह दिया. त्याशिवाय मंटो, फॉर रियल, मिस्टर अँड मिसेस अय्यर, परझानिया इत्यादी चित्रपटांचे वैविध्यपूर्ण असे पार्श्वसंगीतही झाकीर यांनी दिलं आहे. झाकीर हुसेन यांनी अनेक इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांमधून तबला वादनाची साथ दिली. ते स्टॅनफर्ड विद्यापीठातील भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक आणि अभ्यागत प्राध्यापकही होते. भारताच्या स्वातंत्र्याला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याकडे केंद्र शासनाने राष्ट्रगीताची संगीत रचना सुपूर्द केली. त्यांनी ही जबाबदारी बखूबी निभावली. झाकीर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इंडो अमेरिकन अवॉर्ड, नॅशनल हेरिटेज फेलोशिप, पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, ग्रॅमी अवॉर्ड आणि कोनारक नाट्य मंडपम ओडिसा यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार असे मानसन्मान त्यांना लाभले आहेत. विविध संगीत महोत्सवातून जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार आणि दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. झाकीर यांचे वेगळ्या शैलीचे अनेक अल्बम प्रकाशित झाले आहेत. त्यांचे शास्त्रीय रागांवर आधारित काम त्यांच्या चाहत्यांना चांगलेच भावलंय.
त्यांचे इव्हिनिंग राग, शांती, रेलिंग थंडर, शक्ती इत्यादी अनेक अल्बम प्रसिद्ध आहेत. आता ऐकूया त्यांचे तबल्याचे काही सूर.